इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी 24 तासात 3,55,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जण एकाला मारहाण करून पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेज दिसताच क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, पोलीस अंमलदार तेजस मते आदींनी अज्ञात आरोपितांचे 35 सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेऊन 4 व्हीलर गाडीचा क्रमांक मिळवत अल्फ इंजिनिअरिंग समोर गरवारे एक स्लो पॉइंटकडे जाणाऱ्या रोडवर मारुती स्विफ्ट क्रमांक MA02A Y 5831 मध्ये नागेश्वर चिंतामण पालवे, आकाश चंद्रकांत जाधव, सुमित सुरेश नेटावटे, प्रकाश दशरथ तपासे यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत रोख रक्कम आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 3,55,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार तेजस मते, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार आदींनी कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.